गढ़चिरौली के सुरजागढ़ खदान से होने वाली भारी खनिज ढुलाई के खिलाफ शिंदे शिवसेना पक्ष बाला साहब का बड़ा बयान सामने आया। देखिए ये तीखा हमला। इस मुद्दे पर शिवसेना बाला साहब अब आक्रामक हो गए और मुख्यमंत्री से लेकर पालक मंत्री तक कड़ा कदम उठाने की मांग की। जिला सह संपर्क प्रमुख हेमंत जम्मेवार ने सरकार को भेजे गए निवेदन में कहा कि सुरजागढ़ से होने वाली लोह खनिज ढुलाई के कारण गांव में प्रदूषण, दुर्घटनाएं और अव्यवस्था बढ़ चुकी है। दिन में 3500 से ज्यादा ट्रक सुरजागढ़ खदान से 50 से 60 टन लदे हजारों ट्रक चारमोशी, आरमोरी, धानोरा, चंद्रपुर रास्ते से गुजरते हैं, जिससे सड़कें बदहाल, धूल और प्रदूषण चरम पर। ट्रैफिक में अव्यवस्था देखने को मिली। शिवसेना की बड़ी मांगे, खनिज ढुलाई सिर्फ कौनसरी तक सीमित हो, रॉयल्टी और ट्रांसपोर्टेशन में पूरी पारदर्शिता, आरटीओ की नियमित जांच अनिवार्य, हर ट्रक में क्लीनर कंडक्टर जरूरी, हर गांव में रोड डिवाइडर बनाया जाए, स्कूल और महिलाओं के पानवटों के पास सुरक्षा रक्षक तैनात हो, गांव में ओवरटेकिंग पूरी तरह प्रतिबंधित, स्पीड लिमिट तय कर कड़ा पालन किया जाए, गांव में ट्रकों की पार्किंग पूरी तरह बंद है, स्कूल खुलने छूटने के समय ट्रकों की आवाजाही रोकी जाए। शिवसेना का आरोप, शिवसेना ने कहा कि लगातार दौड़ रहे विशाल ट्रक ग्रामीणों की जान के लिए खतरा बन चुके हैं। सरकार और प्रशासन तुरंत कार्यवाही करे। जिलाधिकारियों को निवेदन की कॉपी भेजी गई है। जिलाधिकारी गढ़चिरौली, जिला पुलिस अधीक्षक, जिला परिवहन अधिकारी, लॉयड मेटल्स ऑन एनर्जी लिमिटेड, कोनसरी। यांनी वाहतुकीचे सर्व नियम हे धाब्यावर घेऊन लाईनमध्ये काम करून राहिलेलं आहे, याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे। आणि याच्यासाठी प्रत्येक गावामधून माणूस पेटून उठला। आज या घडीला माझ्या इथे सगळ्यात जास्त महिला आहे आणि महिला सुद्धा पेटून उठलेल्या आहे की यांचे गुणवत्ती यांचा हा मुजरपणा आम्ही चालू देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांचा वाहतूक ठप्प केल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावं। हे आजचं एक छोटेखानी आहे आंदोलन, ये तो हमारी झांकी है, बहुत सारा बाकी है, हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। आणि याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा सगळं शिष्टमंडळ लावून एक निवेदन करू आणि लाईफ मेटलनी याच्यानंतर मीटिंग सुद्धा कलेक्टर साहेबांच्या धरणात लावली पाहिजे आणि आम्हाला तिथे बोलवलं पाहिजे आणि आमच्या समस्येचं निराकरण केलं पाहिजे। एवढा मी बोलते आणि माझे दोन शब्द इथे संपवते। जय हिंद, जय भारत। आपण सुरजागढ़ लोह खनिज या खनिज वाहतुकीला विरोध करण्यासाठी डोंगरगाव येथे आपण चक्काजाम आंदोलन आयोजित केला। याचं कारण आपल्या जिल्ह्यामध्ये लोह खनिजच्या वेळेत चालू झालं, त्यावेळेपासून कोणसरीचा फ्लॅट होईपर्यंत त्यांना वाहतुकीला परवानगी होती, आपण त्यांना दिली। आता कोणसरीचा फ्लॅट चालू झाला आहे, या जिल्ह्यातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा पहिले नक्षलवाद होता आणि रोजगार नव्हता। हा जिल्हा पहिले जंगलाने व्याप्त होता, रोजगार नव्हता। सुरजागढ़च्या रूपाने आपल्याला कोणसरीला काही काम मिळू लागलं, परंतु जर असंच होण्यासाठी जर बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यामध्ये गेलं तर हे प्रकल्प कमी वेळासाठी चालू राहतील आणि आपले जे बेरोजगार आहे ते बेरोजगारच राहतील। आम्ही प्रकल्प लोकांना सांगतो, काही मेटल असो, JSW असेल, आम्ही आमच्या जमिनी भाडेतत्वावर देण्यास तयार आहोत आणि त्या तुम्ही जमिनी घ्याव्या। याच ठिकाणी आपण रोजगार द्यावा आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे। पोलीस विभागाला आमची विनंती आहे की साहेब, या ठिकाणातून नेहमी ट्रक जात असतात, त्या ट्रकला कंडक्टरची सोय असावी, प्रत्येक गावामध्ये डिवायडर करून द्यावा। शाळेचे मुलं
सकाळी पाणी भरतात. माझ्या आई बहिणी त्यांच्या सुरक्षतेसाठी सकाळी 1 तासासाठी आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 1 तासासाठी मोठी वाहतूक बंद करावी. गावामधून वेग मर्यादा राहावी. गावामधून जाताना ओव्हरटेक करू नये. शाळा भरण्याच्या वेळेस वाहतूक बंद करावी आणि गावाच्या शेजारी ट्रकची पार्किंग राहू नये अशी आमच्या लोकांची विनंती आहे. आणि ते विनंती आम्ही पोलीस विभाग, आमचे जवान साहेब, आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आहे, त्यांनी आपल्याला मदत करत असतात, त्यांनी आपल्यासाठी धावून येत असतात. परंतु या पुढच्या काळामध्ये साहेब आपण जर पूर्ण लक्ष दिलं आणि आपल्या भागामध्ये जर वाहतुकीला चांगल्या सोयी करून दिल्या तर पुढकाळामध्ये 2 ऍक्सिडेंट झाले होते. यापूर्वी येवलीच्या भागामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, त्या ठिकाणी कांडेकर झाले, याही ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता डोंगरगावला. आमचे गावपुरीची आहे, आमच्या वरकंडीवाताई आहे, आमच्या डोळाताई आहे, आमच्या बनसोडताई आहे, आमच्या मेश्रामताई आहे, आमच्या सरपंच कोसलकरताई आहे आणि आमचे सुनीची आहे, नेपाळची कादंबाची आहे, आमचे सुनील सावकार तल्लेवार आहे. या सर्व लोकांनी, आमचे सुनीची आहेत, आमचे कोंडोळेजी आहेत, या सर्व लोकांनी विनंती केली होती आणि शासनाला आपण विनंती करावी म्हणून 1 दिवसाचा आणि 1 तासाचा चक्काजाम ठेवला होता. साहेबांच्या विनंतीवरून आणि सर्व लोकांच्या विनंतीवरून आणि उन्हामध्ये आपल्या लोकांना त्रास होऊ नये, जाणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या लोकांना कुठे त्रास होऊ नये आणि जवान साहेब याच्या जातीने लक्ष देतील आणि वाहतूक सुरळीत करतील आणि NH म्हणजे नॅशनल हायवेला ते सांगतील की काही गावामध्ये डिव्हायडरची फार गरज आहे, त्या डिव्हायडर करावे म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूला गावं असल्यामुळे येणं जाणं असते आणि इथे दुखापत होऊ शकते, ऍक्सिडेंट होऊ शकते, हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करावा एवढी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. आज